नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत संमोहन शास्त्राद्वारे मानसिक उपचार या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले जगविख्यात संमोहन तज्ञ सचिन राणे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. सचिन सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास सचिन राणे हे गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सचिन सरांनी MBA आणि DMS केलं असून त्यांच्या दादर आणि ठाणे येथे नियमित संमोहन प्रशिक्षण कार्यशाळाही चालतात. ठाणे येथे त्यांचं संमोहन उपचार केंद्र असून अनेक मानसिक आजारांवर ते उपचार करतात. सचिन सरांनी तब्बल 1300 पेक्षा अधिक स्टेज शो देखील केलेत. सचिन सरांना कोकण रत्न भूषण पुरस्कार आणि संमोहन शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. अचानकपणे येणारे नैराश्य, मनात सतत येणारे नकारात्मक विचार, एकाग्रता नसणं किंवा वाईट व्यसनं, त्याचबरोबर विविध मानसिक आजारांवर आज आपण सचिन सरांशी चर्चा करणार आहोत. तेव्हा तुम्हालाही ह्या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800222101 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि नेहमीच आपण मानसिक आजारांबद्दल बोलत असतो, पण मला आजचा तुम्हाला प्रश्न पहिला विचारायचा आहे. कुठेतरी सकारात्मक विचार घेऊन जर आपण जगलो तर नक्कीच याचा फायदा आपल्या एकूणच आयुष्यावर होत असतो. मात्र ध्येय गाठण्यासाठी जेव्हा एखादी व्यक्ती कुठेतरी काही अंशी नकारात्मक विचारही करते, तेव्हा आपण संमोहन शास्त्राचा जर आधार घेतला तर ते बाबतीत हे असतं की बऱ्याच लोकांचे कॉल असतात की आम्हाला जर स्वप्नपूर्तीसाठी, म्हणजे संमोहनाबद्दल पहिले फक्त असं नाही की फक्त मानसिक उपचार हा भाग नाहीये, मर्यादित नाहीये, तर सगळ्या गोष्टींसाठी मनाशी निगडीत जे आता ध्येय सुद्धा आपल्या मनाशी निगडीत आहे. जोपर्यंत मनात एखादी गोष्ट ध्येय ते परिपक्व म्हणजे रुजत नाही चांगल्या प्रकारे, तोपर्यंत ते आपण गाठत नाही. मला वाटतं 3 वर्षापूर्वी माझ्याकडे डोंबिवलीतील सोनी म्हणून एक व्यक्ती होती, मोठे उद्योगपती, आणि अचानकपणे त्याने एकच चूक केली होती थोडी, की आपल्या फॅक्टरीचा होता तो थोडंसं इन्शुरन्स कमी प्रमाणात केला होता. आणि म्हणजे कधी स्वप्नात पण नाही होते की कधी आग लागू शकते, आणि अचानकपणे एका रात्रीत सगळं जळून म्हणजे होत्याचं नव्हतं झालं. आणि ती व्यक्ती एवढी डिप्रेशनमध्ये की कोणी म्हणू शकत नाही की एके वेळेचा हा करोडपती व्यक्ती एवढा व्यवसाय. आणि माझ्या दादरच्या मला भेटायला आले ते कार्यशाळेमध्ये. कोणते माझ्या मित्रांनी त्यांचा रेफरन्स दिलेला की डिप्रेशनमध्ये व्यक्ती, ते सांगू शकत नव्हते की माझा टर्नओव्हर एवढा होता, हे सगळं पूर्ण होते. फक्त मला बोलले की सर मला एक पुन्हा यातनं उठून उभं राहायचं आहे, पण मी प्रयत्न करतो, पण सारखं ना त्यात नकारात्मक गोष्टी की मी का चूक केली. मी जर एवढा टॅलेंटेड, एवढा व्यावसायिक आहे, तर मी छोट्याशा इन्शुरन्सकडे मी थोडंसं दुर्लक्ष का केलंय, त्यामुळे नुकसान भरपाई त्यांना मिळायला तयार नाहीये. आणि त्यानंतर मी बोललो मला थोडेसे 8 दिवस तरी मला द्याल का तुम्ही, म्हणजे मी सांगतोय तसं. मी बोललो मग बोलले काय करावं लागेल. बोला 8 दिवस या आणि रिकामी या, म्हणजे हाताने रिकामी या, डोक्याने पण रिकामी या, म्हणजे काही आणू नका, भूतकाळ भविष्य काय आणू नका, नुसतं येऊन बसा माझ्याकडे. आणि त्यानंतर मी स्वतः NLP ट्रेनर असल्यामुळे नुसतंच संमोहन किंवा संमोहन नाही, तर व्यवसाय दैनंदिन जीवनात तुम्ही त्याचा वापर कसा करायचा, या सगळ्या मनाची ताकद, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने शिकवता माझ्या जीवनातले अनुभव सांगता जेव्हा संमोहन अवस्थेत नेऊन त्यांच्या मनाला मी काही त्यांना एक डोळ्यासमोर चित्र उभं करायला लावलं की कशा प्रकारे पुन्हा उभं राहण्यासाठी ते फॅक्टरी डोळ्यासमोर आणणं, या सगळ्या गोष्टी आणल्यानंतर आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये खतपाणी घातल्यानंतर मला वाटतं 1 वर्षाच्या आतमध्ये त्या व्यक्तीने त्याच जागेवर पुन्हा सेम फॅक्टरी उभी केली. आणि आजच्या तारखेमध्ये मला वाटतं या दिवाळीला मला भेटायला आलेले ठाण्याच्या ह्याच्यामध्ये सरप्राईज की सर येऊन उभे राहिले. सर ओळखलं का? हो नक्कीच बोलो ओळखलं. आणि एवढे की सर बोलतात त्यापेक्षाही, म्हणजे तुमचं एक वाक्य मला बोलले की सर आवडलं मला, मी नेहमी सांगत होतो, पण त्यावेळी शिकताना असं वाटत होतं की काय हा माणूस बोलतो की जे होत आहे अच्छे केले होत आहे. मी बोललो अरे जे झालं ते चांगल्यासाठी झालं, त्यामुळे त्या कदाचित आज तू त्याच्यापेक्षाही मोठी खोलली आहेस तू, आज त्यापेक्षाही कामगार जास्त कुठेतरी जुनं कुठेतरी बदलणं गरजेचं होतं बोललो. तर ते वाक्य बोलतो आज मला त्याची प्रचिती आली सर. आणि त्यामुळे त्यांनी खूप आभार मानले की सर बोलतात बघा ना, म्हणजे मी स्वतःहून ते करायला जात होतो पण जमत नव्हतं, पण जेव्हा समोराची मदत घेतली आणि जेव्हा हे अंतर्मनाने एकदा बी पेरल्यावर ते रुजत गेलं आणि आज एवढा मोठं झालं, तेव्हा अगदी खूप मला त्याने आभार मानले होते. नक्कीच. आणि अर्थातच ध्येयपूर्ती झाली तर तेव्हा एक वेगळाच आनंद खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो. आणि अर्थातच तुम्हालाही एक समाधान मिळतं की जेणेकरून ती जो विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल त्यांना वेगळा एक आनंद मिळत असतो, तुम्हाला
तुम्हालाही वेगळं समाधान मिळत असतं. त्याचबरोबर सर बऱ्याचदा असं होतं की मानसिक आजार आपण म्हणतो की त्याचं मूळ कारण तुम्ही म्हणतात की नेहमी जेव्हा मनात दडलेलं असलं तरी देखील निद्रानाश हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. म्हणजे तुमच्याकडे येणारे पेशंट्स असतील किंवा विद्यार्थी असतील खास करून, कारण की त्यांना एक अभ्यासाचं टेन्शन असतं, जे नोकरी करतात त्यांना एक कामाचं टेन्शन असतं, अर्थात निद्रानाश त्यामुळे उद्भवू शकतो. तर अशा लोकांना समूहाचा कसा फायदा होऊ शकतो? मला वाटतं माझी परवाच ठाण्याची बॅच संपली आणि आज मला वाटतं एवढे लाखो माझे प्रेक्षकही आहेत आणि विद्यार्थी सुद्धा अगदी आज सोमवार कधी आणि सरांना अगदी लाईव्ह बघण्याची त्यांनाही अगदी उत्सुकता असते बरेचसे. तर सगळ्या माझ्या प्रेक्षकांनाही अगदी मनापासून त्यांचे मी आभार मानतो नेहमी. त्यांनी परवाच मला वाटतं ठाण्या बॅचचा माझा सेंड ऑफ झाला खाली शाळा. पहिला दिवस आणि 8वा दिवस मॅडम फार एक वेगळेपणा असतं. पहिल्या दिवशी जो तो आपल्या अगदी समस्या घेऊन आलेला असतो आणि माझं उत्तर असतं की बाबा रे, माझ्याकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का? सगळे म्हणतात हो. मग मी सांगतो माझी एकच अपेक्षा आहे, 8 दिवस फक्त 30 मिनिटं मी एक जी सीडी दिलेली असते ती जरा रात्री झोपताना ऐकायला आणि बाकी ज्या क्रिया दिलेल्या आहेत म्हणजे श्वासावर नियंत्रण कसं मिळवणं, नंतर सकारात्मक विचार, ह्या सगळ्या गोष्टी काही त्यांना क्रिया दिलेल्या सकाळी त्राट हे केल्यानंतर 8वा दिवस म्हणजे मॅडम लिटरली सांगतो तुम्हाला, परवा सुद्धा 11:30-12 वाजलेले तरीही जायला तयार नसतात की कसं आणि रडा, म्हणजे खूप अगदी एक असं म्हणजे वर्षभर आपण एकत्रच आहोत असं अगदी त्या 8 दिवसात एक नातं. म्हणजे 8 दिवसापूर्वी आम्ही हे आजार घेऊन आलो होतो आणि 8 दिवसात हे गेले आणि त्यापेक्षाही त्यांना या गोष्टीचं वाईट वाटतं की ओळखतोय गेले कित्येक वर्ष चॅनलच्या माध्यमातून किंवा पेपरमधून मला बघतायत, माझे स्टेज शो बघतायत, पण अंगावरच काढत होते ह्या सगळ्या आजार ते. म्हणजे त्यांना ह्या गोष्टीचं वाटलं की अरे एवढे दिवस मी का नाही गेलो. आणि मी नेहमी सांगतो की कुठल्याही गोष्टीसाठी वेळ लावणं चुकीचं असतं, पण हेही तेवढंच आहे खरं की कुठल्याही गोष्टीसाठी जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तो मार्ग मिळत नसतो असं असतं आणि दिसतही नाही. पण एवढं त्यामधून म्हणजे सांगतो 20-22 वर्ष जी माणसं झोपले नाहीत, मला वाटतं 3ऱ्या दिवशी मला वाटतं कदाचित बघतही असतील कार्यक्रम की त्या महिलांचं हे होतं फोन की सगळ्यांसमोर बोलून सांगितलं की झोप म्हणजे काय हे पहिल्यांदा कळालं म्हणे. अरे वा. की या कुशीवरून त्या कुशीवर नेहमी एवढे वर्ष चालू होतं कुठला ना कुठला, म्हणजे मानसिक समाधान म्हणजे काय, समाधानकारक झोप म्हणजे काय, ती या सोसंबोधाने मिळाली. आणि मॅडम मी नेहमी सांगतो जगातल्या आम्ही सगळ्या गोष्टी माणूस ना पैशाने विकत घेतो, पण लोकांच्या तोंडून हे आशीर्वाद निघतात ना ते फार महत्वाचे असतात आणि ते घेण्याचं मात्र माझ्या संमोहनशास्त्रामुळे मला तरी मिळालेलं आहे. नक्कीच. आपल्याला सर फोन यायला सुरुवात झालेली. आपल्याला पहिला फोन आला. अश्विनी शिर्के बोलतायत ठाण्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. बोला. हॅलो सर, मी अश्विनी शिर्के बोलते ठाण्यावरून. बोला. हा सर, मी 12वीला आहे आणि माझ्या वडिलांनी आपली 8 दिवसांची कार्यशाळा अटेंड केली आहे. त्यांना फरक पडलाय. मी पण ते नियमित करते, पण मला अभ्यासाला गेल्यावर फार झोप येते, इंटरेस्ट नाही वाटत अभ्यासाला. नक्की नक्की नक्की. अश्विनी त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या वडिलांनी कार्यशाळा अटेंड केली. आता वडिलांनी केली आहे मला वाटतं आणि ठाण्यातच. आणि योगायोगानं अश्विनी मॅडम सांगतो की तुम्हाला 12वीचं वर्ष आहे, झोप येते आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की मला झोप येते, इंटरेस्ट वाटत नाहीये. पहिली गोष्ट एकांना निद्रानाश होतो तर एकांना सतत झोप येते. पहिली गोष्ट अश्विनी तुमच्या जर बोलण्याचं यांचं जो टोन बघितलं असेल, बोलण्यामधला जो कॉन्फिडन्स बघितला असेल तर यामधून कळतं की अश्विनी तुमचं फ्युचर ब्राईट आहे. खरं आवाजावरूनच सगळं काही गोष्टी आम्ही कळतात. पहिली गोष्ट, कारण स्वतःमधल्या त्रुटी कबूल करतो ना माणूस, तोच माणूस पुढे जातो. काही असं नाही मी तर अभ्यास करते पण मला असं नाही. त्यांनी सांगितलं हो माझा कुठेतरी इंटरेस्ट, कारण मला वाटतं त्यांच्या वडिलांनी माझ्याकडे केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं असेल की छातीठोकपणे मी सांगतो की मनाची एकाग्रता तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट असतो. आणि इंटरेस्ट नसेल तर त्या गोष्टीवर मन एकाग्र होत नाही, मन एकाग्र नसेल तर स्मरणात राहत नाही. आणि या गोष्टींचं जुळवाजुळव करण्यासाठी सोसंबोधनाने संपूर्ण संबोधन बाकी काही करू नका. उद्याच ठाण्यामध्ये माझं फ्री सेमिनार आहे, मोफत माहिती सत्र, म्हणजे गुरुवारपासून चालू होणार आहे ही बॅच माझी. आणि मला वाटतं त्याचं उद्या आणि परवा 2 दिवस संध्याकाळी 6:30 वाजता, दोनापैकी एक दिवस अश्विनी मॅडम ठाणे ईस्टला मंगला हायस्कूलला संध्याकाळी 3 तास मी स्वतः याच विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा 6:30 सुरू होईल. 15 मिनिटं लवकर येऊन आपली सीट पकडा, पूर्णपणे विनामूल्य आहे. अजून एक फोन आलाय सर. फोन घेऊया. अजय मानकर बोलतायत चंद्रपूरवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार अजय, बोला. नमस्कार, बोला. थेट प्रश्न विचारा तुमचा. हॅलो 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 सर. हॅलो बोला. सर मला बीपीचा त्रास आहे, तर समोरून बीपी कमी होईल का? बरं. कधीपासून त्रास आहे आणि तुमचं वय किती आहे?
सर माझं 28 वय आहे. आणि काय करता तुम्ही? प्रायव्हेट जॉब करतो, मोबाईल टॉवर मध्ये काम करतो. बरं, ठीक आहे, बरं. ठीक आहे. याने सांगितलंय बीपीचा त्रास तरुण आहेत. तरुण आहे. आता बऱ्याच वेळा सांगतो बीपी हा काय सांगा, जरी आपण मनोशारीरिक आजार आहे म्हणजे मनावरचं तेव्हा दडपण वाढतं हे त्यांनाही कळलंय, म्हणून तर त्यांनी फोन केलाय. कुठेतरी डॉक्टरांनी सांगितलंय की बाबा या गोळ्या घेतल्यात तरी तुला कुठेतरी अजून हवा तो बदल का नाही दिसलाय. कारण का सांगा, ते लक्षण तुमचं शारीरिक दिसतंय मॅडम, तर पण मूळ या आपल्या मनाशी आहे. मनाशी म्हणजे बहुतांश सांगतो, मला वाटतं परवाची केस सांगतो तुम्हाला, अबुधाबीतील तिथे असतात ते आपले वेस्टर्नच्या अंधेरीतले आहेत. सगळं काही देवाकृपेने सगळ्या गोष्टी आहेत, पण एकच झालंय की मुलाने लव्ह मॅरेज केलं आणि मुलगी ते जातीयवाद असतात ना, उत्तर महाराष्ट्र असं काय ते सांगितलं. ठीक आहे, आपला काय तो विषय नाही, पण सांगण्याचा मुद्दा असा की त्यानंतर त्याचं त्या मुलाचं कुठेतरी आधी प्रेम प्रकरण होतं अफेअर, आणि हे पण लग्न त्याने त्या मुलीशी न करता दुसऱ्या मुलीशी केलं. हा आणखीन आई वडिलांना धक्का. बरं, 1 वर्षानंतर या मुलीने जी उत्तर भारतीय मुलगी आहे तिला न सांगता जी पहिली त्याची आहे गर्लफ्रेंड तिच्याशी लग्न केलं. वडिलांनी विचारलं हे काय काय हा प्रकार काय, तेव्हा रागाने घराच्या बाहेर निघून गेला न सांगता. आणि बाहेरून जाऊन त्याने फोनवर वडिलांशी असा काही संवाद केला तर ऐकताच त्यांना ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे एक पॅरालिसिस अटॅक आला, दासून म्हणजे एवढा ताण की माझा मुलगा असा माझ्याशी बोलू शकतो की तुझ्यासाठी चल ठीक आहे, सगळं नातेवाईकांना विसरून आम्ही काय केलं, चल आपल्या ह्याच्यातली नाही आहे तरी ठीक आहे. मग तू तिला आम्ही सांभाळतो तरी असताना तू दुसऱ्या मुलीशी पुन्हा लग्न करतो, मग हिला काय आम्ही उत्तर द्यायचंय. आणि एवढं जाऊ नये तरी ठीक आहे, काहीतरी मार्ग काढू, आणि तू बाहेरून पुन्हा फोन करतो आणि फोनवर अशा शब्दात जर काही बोलला की वडिलांची पायाखालची जमीन. आणि त्यावेळी आज ते पूर्ण पॅरालिसिस, स्वतःच्या पायावर उभं राहणं, मतलब की त्यांना उभं राहण्याची पण भीती वाटते की एक बोलतो ना की आपण की त्यांचा आधारच काढून घेतल्यासारखा झाला. आणि तेव्हा बोलतात खूप गोळ्या घेतल्या वगैरे, झोप उडाली, सगळ्या गोष्टी म्हणजे लक्षणं पण सांगू शकत नाही ते कुठे दुखणं आहे, मनाचं दुखणं होतं आणि हे न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय तर मनोशारीरिक आजार खरं तर त्यांना जडला होता आणि त्याचप्रमाणे ह्यांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. आणि यासाठी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत मनावरचा ताण तुम्ही बोलून किंवा तो निगेटिव्हिटी बॉडीत काढत नाही तोपर्यंत त्यातनं आराम मिळणं अशक्य असतं. मी सांगतो की नक्कीच आपल्या खरं तर कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेले डिस्प्ले आहेत, होतात, त्यावर तुम्ही क्लिनिकला आणि क्लिनिकला माझ्या काउन्सिलिंग सुद्धा पूर्णपणे मोफत आहे. नक्की सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय संमोहनशास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय जगविख्यात संमोहन तज्ज्ञ सचिन राणे. मी विषयाकडे वळण्यापूर्वी सर, आपल्याला फोन आलेला आहे. हेमलता यांचा धुळ्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो मॅडम. हा बोला. मला हे विचारायचं होतं की संमोहनाद्वारे माझा खूप म्हणजे जो संताप, चिडचिडपणा होतो तो जाऊ शकतो का? कारण माझं वय 26 आहे, लग्न झालेलं आहे माझं 2 वर्षापासून, पण माझं मॅरिड लाईफ अजिबात चांगली नाही. त्याचं एकमेव कारण हेच आहे की मी माझ्या नवऱ्यावर खूप डाऊट घेते, चिडचिड करते, संताप घेते. त्याच्यामुळे माझं म्हणजे लाईफ डिस्टर्ब होतं. त्याने हॅपी ठेवलं तर मी हॅपी, त्याने जर डिस्टर्ब केलं तर मी गेली. त्याच्यामुळे माझ्या घरावर परिणाम होतो. माझ्या बाळाकडे लक्ष लागत नाही, माझ्या आईशी भावाशी भांडणं होतात. मॅडम, मला हे मुक्ती पाहिजे. नक्कीच हेमलता ताई, सर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, त्यांनी स्वतःहून सगळं कबूल केलेलं आहे, काय सांगा? कबूल म्हणजे रोज मुंबईतल्या बहुतांश 25 ते 30 महिला येऊन माझ्याकडे हेच गाणं गातात. हेच अगदी सांगितलं. म्हणजे तुम्हाला हेमलता आधी जे काही कार्यक्रम बघतात त्या महिला पहिला आशीर्वाद देतील किंवा आमच्या तोंडातले शब्द कुठेतरी बाबा तू पोचवलेस, हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहेच काही ना काही. पहिली गोष्ट, वय बघितले 24 किंवा 26 बोलल्यात ताई. म्हणजे बघा, हे दिवस आहेत, हे वय ताई पुन्हा येणार नाहीये. हे पुन्हा हे क्षण. आणि मग फक्त पश्चाताप उरतो. अरे, ज्या दिवसात मी फिरायला पाहिजे होती, ज्या दिवसात मी कुठेतरी एन्जॉय करायला पाहिजे, त्या दिवसात मी संशय. आणि जसं एक दारूच्या बाबतीत म्हटलं तर माहितीये, संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू, माहितीये ना, तसं संशयाच्या बाबतीत. संशय एकदा का तुम्हाला ती चिकटला ना स्पर्श, किती सावलीसारखं ना तुम्हाला सोबत सोडत नाही. संशयापायी आज तगायत. हेमलता मॅडम, मी तुम्हाला एक सांगेल की ताई, संशय ज्याच्या मनात आहे आणि त्याने संसार सुखाचा करा, एकतरी माणूस दाखवा ना. एकतरी माणूस नाहीये ना. विचार करा. जेव्हा रावणाने अपहरण केलं सीतेचं, तेव्हा सीता जेव्हा आली
जेव्हा सुखरूप आली तेव्हा सुद्धा लोकांनी बोटं दाखवलीत की बाबा रावणाकडे गेली, तेव्हा सुद्धा रामदेव असूनही त्याच्या मनात संशयाची पाल चुकली आणि म्हणून तिला भूमिगत व्हावं लागलं, सिद्धत्व करून दाखवलं आणि ते केल्यामुळे आज तिला देव मानतात सगळं. तसं असतं म्हणून सांगतो या सगळ्या संशयातनं फक्त मिळालंय ते फक्त काय सांगा विकार, ताण, तणाव, ट्रेस आणि भांडण, क्लेश निर्माण होतो, साधी गोष्ट. आणि त्यामुळे काय होतं असंख्य हिमलताजी की संसार मी आता काय करा तुम्ही स्वतः पहिल्यांदा आज स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसतोय, आज धुळ्याला आहात तुम्ही, कारण तुम्ही स्वतः समजवायला गेलात तर किती सांगितलं तरी पुन्हा पुन्हा ते विचार येणार. त्यापेक्षा एकदा जरासा वेळ काढून 3 दिवसाचा वेळ काढून जरा माझ्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये या, मी स्वतः तुमच्याशी काउन्सिलिंग करेन किंवा माझे तज्ज्ञ डॉक्टरही आहेत तिथे बसलेले. आणि त्यानंतर ह्या बॉडीमधले तुम्हाला जोपर्यंत त्यांचं समजून घेत नाही, जोपर्यंत त्यांच्या मिस्टरला आणि त्यांना जोपर्यंत मी समोर बसून दोघांशी चर्चा करत नाही. आज सुद्धा स्वीडनला मोदी आपले गेलेले आहेत चर्चा करण्यासाठी, कारण ताई चर्चेमधून मोठे सगळे प्रश्न सुटतात. युद्ध सुद्धा टाळता आलेली आणि गैरसमजाला कधीही स्थान. मी लोकांना सांगतो जेव्हा एखादं नातं तोडण्याची वेळ येते ना, तेव्हा आपण मनाला एक प्रश्न विचारायचा असतो की एवढे दिवस हे नातं मी का जपलंय, बरोबर. तेव्हा मग उत्तरं सगळी मिळतात. तेव्हा गैरसमजात जे प्रश्न निर्माण होतात ना, त्यामधून कुठलाही निर्णय घेऊ नका, निर्धास्त राहा आणि एकदा जोड्याने माझ्याकडे नक्कीच या, त्यावर आपण चर्चेतनं नक्कीच मार्ग निघणार आहे. नक्कीच. आणि अर्थातच आपली ही चर्चा अशी चालू राहणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती संमोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय जगविख्यात संमोहन तज्ज्ञ सचिन राणे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सचिन सर, अर्थातच तुमच्या कार्यशाळेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते आणि उद्यापासूनच म्हणजे 18 तारखेपासून तुमचं हे 2 दिवस फ्री सेमिनार असतं 18 आणि 19. त्याबद्दल माहिती द्या. त्याचबरोबर 20 तारखेपासून कार्यशाळा सुरू होणार आहे, काय सांगाल? आता मगापासून जी चर्चा केली किंवा हेमलता यांचा जो फोन आला, समजा ह्या कार्यशाळेत भाग घेणारे व्यक्ती कोण असतात? हेच व्यक्ती असतात सगळं, की बाबा कुठेतरी मानसिक गुंतागुंती आहे, कुठे बौद्धिक गुंतागुंती झालेली आहे, कुठे कौटुंबिक कलह आहे, कुठेतरी अशाच आता संशयाचे कुठेतरी बळी पडलेले आहेत. हे सगळी माणसं असतात जी कार्यशाळेत असतात. आणि 2% असे असतात की सर आम्हाला तुमच्यासारखं व्हायचं आहे, एक संमोहन तज्ज्ञ व्हायचं आहे, तुमच्यासारखं अगदी शिकून आम्हाला दुसऱ्यांना उपचार करायचे, आमच्या मुलांवर उपचार करायचे म्हणून आलेले असतात. पण 98% लोक हे कुठेतरी मानसिक आजाराने ग्रासलेले असतात. इव्हन आपल्या पॉकेटमध्ये चिठ्ठी ठेवून आलेले असतात काही लोक की मला आत्महत्या करायची. हे मला लोकच सांगतात ना की सर पहिल्या दिवशी चिठ्ठी ठेवून आलेलो, पण आज अगदी जगणं म्हणजे काय आणि जगायचं कशासाठी. कारण मी लोकांना सांगतो तुमच्या खिशात 10 रुपये असतील, 9 रुपयाचं अन्न विकत घ्या आणि 1 रुपयाचं एक गुलाबाचं फुल विकत घ्या. कारण 9 रुपयाचं अन्न आपल्याला जगवतं आणि 1 रुपयाचं फुल आपल्याला हे शिकवतं जगायचं कोणासाठी आणि कशासाठी. आणि हे जेव्हा त्यांना कळतं ना, तेव्हा मग तो आनंद एक वेगळा असतो त्यांचा. अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी जे काही मानसिक विकार याला जबाबदार कोण आणि कशा प्रकारे तुम्ही यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मग कशा प्रकारे आपल्याला अपयश आलं, या सगळ्या गोष्टींची पहिली चर्चा होणं गरजेचं आहे. आणि संमोहनाने या मानसिक आजारावर कशा प्रकारे मात करता येते का, आतापर्यंत किती लाखो लोक येऊन गेले, हे सगळं अगदी मी त्याची चर्चा करतो. आणि त्याची चर्चा उद्या आणि परवा आहे. उद्या मंगळवार आणि परवा बुधवार संध्याकाळी 6:30 वाजता. पण प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, मागच्या महिन्यात तेच झालं होतं की 6:30चा वेळ म्हटल्यानंतर 6:30ला येतात, पण 15 मिनिटं लवकर येऊन, कारण विनामूल्य असल्यानंतर आपण स्क्रीनवर पाहत आहे की ही शिकवतो आपण, त्यामध्ये 3 दिवस संमोहन शिकवतो आणि पुढचे 5 दिवस दुसऱ्याला संमोहित कसं करायचं, आपल्या मुलांवर उपचार कसे करायचे, दुसऱ्यांवर आपल्या घरातल्या व्यक्तींवर उपचार कसे करायचे आणि दैनंदिन जीवनात ह्या संमोहन शास्त्राच्या आधारे कसं सक्सेस व्हायचं, यश कसं मिळवायचं, म्हणजे दिवसभर उत्साह कसा टिकवायचा, राग सगळं नैराश्य कसं घालवायचं, उदासीपणा, या सगळ्या गोष्टी शास्त्रोक्तपणे त्याच्यावर मी उपचार करतो. पण गैरसमज नको की उद्या आणि परवा फक्त याची मी चर्चा करणार आहे. नाहीतर काही लोकांना वाटतं की उद्या मोफत उपचार येतील का. नाही, उद्या संमोहन शास्त्रातून मानसिक उपचार कशा प्रकारे केले जातात याची चर्चा मी उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आणि परवा संध्याकाळी 6:30 दोनापैकी एक दिवस भाग घ्यायचा आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. कुठे आहे तर ठाणा ईस्टला मंगला हायस्कूल, म्हणजे प्लॅटफॉर्म पासून अगदी चालत 1 मिनिटावर आहे.
मानसी हॉल आहे. 2 दिवस का? कारण एकाच दिवशी खूप गर्दी होते, गर्दी होते, म्हणून बरोबर. 2 दिवस. उद्या ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी उद्या या आणि बाकी जमेल त्यांनी परवा या. दोन्हीपैकी एक दिवस या. फक्त 6:30 जरी वेळ असेल तरी 6:15 वाजता आणि पूर्णपणे दोन्ही दिवस ही चर्चासत्र हे मोफत. जसं स्क्रीनवर आपण काही चेहरे बघताय, म्हणजे हे सगळे कोणी मजा म्हणून आलेले नसतात ना. सगळेजण पहिल्या दिवशी अगदी दुःखी, अगदी आनंदमंजस, पण 8व्या दिवशी अगदी एक जिव्हाळा, अगदी एक कुटुंब तयार होतं की एक नातं आयुष्यभर तयार होतं. अर्थात ते मनाचंच नातं आहे म्हणा. आणि काय बोलू आणि काय नको असं त्यांची अवस्था असते झालेली त्यावेळी. आहे. पण ह्या 8 दिवसाच्या उपचार कार्यशाळा म्हणजे 3 दिवसामध्ये संमोहन शिकायला मिळतं आणि 4थ्या दिवसापासून परसंमोहन, दुसऱ्यांना संमोहित कसं करावं, त्यांचे उपचार कसे करावे, ही शास्त्रोक्त 8 दिवसांची कार्यशाळा आहे. आणि उद्या आणि परवा, उद्या मंगळवार संध्याकाळी 6:30 वाजता आणि परवा हे 2 दिवस त्याची चर्चा करणार आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. ज्यांना या कार्यशाळेत भाग घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनवर नंबर सुद्धा आलेला आहे तिथे. आणि विनामूल्य असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं तिथे शुल्क आकारलं जाणार नाही याचीही नोंद घेणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. ठाणा स्टेशनला मंगला हायस्कूलचा हॉल फार फेमस आहे तिथे. हा, आणि 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी येऊ शकता. यामध्ये स्वतः मी 3 तास मार्गदर्शन करणार आहे. नक्कीच. आणि अर्थातच तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ह्या निमित्तानं नेहमीच मार्गदर्शन करत आहात आणि अर्थातच संमोहनाबद्दलचे काही गैरसमज हे आपण ह्या माध्यमातून, हितगुजच्या माध्यमातून नेहमीच दर सोमवारी खरं तर दूर करत असतो. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल